हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आजची आपली रेसिपी आहे कोथिंबिरीच्या वड्या. अतिशय कुरकुरीत अशा होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मी इथे एक कोथिंबिरीची जुडी घेतलेली आहे. ती छान अशी बारीक कट करून घ्यायची आपल्याला. एक मोठी जुडी घेतलेली मी इथे कोथिंबीरची, आणि तिला छान निवडून आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे. तर हिला आता आपण स्वच्छ 2 पाण्यानं धुवून काढायची, जेणेकरून त्यातली माती वगैरे जे काय आहे ती सगळी घाण निघून जाईल. तर इथं मी आता स्वच्छ पाण्याने हिला धुवून घेते. तर इथं आपण एक मोठी परात घेऊया. पीठ मळायला आपल्याला सोपं जाईल. आता इथे मी धुतलेली जी कोथिंबीर होती ती चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवली होती. तर मी ती आता एका परातीमध्ये काढलेली, एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करायची. तर सर्वात आधी आपल्याला चण्याचे पीठ लागणार आहे, म्हणजे बेसन पीठ लागणार आहे. तर बेसन पीठ आपल्याला 1.5 वाटी लागणार आहे. तर आपण सगळं एकदम मिक्स करायचं नाही आहे, ते थोडं थोडं आपण आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर मी सर्वात आधी इथे बेसन पीठ घेतलेले थोडं थोडं ते मिक्स करते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं तांदळाचे पीठ, म्हणजे एक अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, ते पण याच्यामध्ये मिक्स करणार आहे. ते पण गरजेनुसार लागेल तसं तसं आपल्याला मिक्स करायचं, एकदम सगळं टाकायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले मिक्स करणार आहोत. तर मी थोडीशी एक अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर 1 चमचा मीठ घेतलं आहे मी याच्यामध्ये. 1 चमचाभर मीठ ॲड करूया याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. तर छोटा चमचा मी एक पोहे खायचा जो चमचा असतो तो चमचा मिरची पावडर ॲड केलेली इथं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा ओवा घ्यायचा आहे. तर ओवा पण इथे हातावरती क्रश करून घालणार आहोत. तर मी इथे थोडासा 1 चमचाभर ओवा घेतलेला आहे. ओवा थोडा क्रश करायचा, जेणेकरून त्याला चांगला सुगंध पण येतो. ओवा इथे क्रश करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत तीळ, पांढरे तिळाने वडी पण छान दिसते दिसायला. तर आता आपण इथे सगळे जिन्नस मिक्स केलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडेसे जिरं, एक 3-4 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या इथे, आणि एक 3-4 छोट्या बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला एका खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. हे बारीक असं कुटून घ्यायचं. तर मिरच्याचे तुकडे मी केलेत बारीक बारीक, जेणेकरून आपल्याला बारीक व्हायला लवकर मदत होते. तर आता मी या छोट्या खलबत्त्यामध्ये हे ठेचून घेणार आहे. बारीक असे ठेचून घ्यायचे आणि आपल्याला हे त्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण मिरची पावडरचं जे प्रमाण आहे ते अगदी थोडंसं घेतलेलं आहे, कारण की आपण याच्यामध्ये थोडीशी कुटलेली मिरची ॲड करणार होतो. तर आपण पाहिजे तर हिरवी मिरची स्किप पण करू शकता, फक्त मिरची पावडर पण यायला वापरली तरी चालेल. तर मी आता हे सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर इथे आता आपलं हे सगळं जे आहे मिरची, लसूण आणि जिरे आपण इथे छान खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतले. आता हे पण आपण या सगळ्या पदार्थांमध्ये मिक्स करणार आहोत. तर आता आपण हे सगळं जे आहे मिश्रण कोथिंबीरच्या वडीसाठीचं ते सगळं एकत्र करून घेऊया. तर याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त अजिबात करायचा नाही आहे आपल्याला, कारण की ऑलरेडी आपली कोथिंबीर ओलीच आहे, धुवून घेतलेली आहे. त्यामुळे याच्यात पाण्याचा वापर काही करायचा नाही आहे. त्यात जेवढं बसेल तेवढं आपल्याला पीठ फक्त मिक्स करायचं आहे. त्याच्यात परत मला थोडंसं पीठ कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, आणि घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जेवढं त्यात बसेल तेवढं पीठ आपल्याला ॲड करायचं आहे.
कारण की कोथिंबीर ओली असल्यामुळे पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आणि हा पिठाचा जो गोळा आहे आपल्याला तो अतिशय घट्ट असा मळला गेला पाहिजे. त्याच्यामुळे जर लागले तर तसं पीठ आपल्याला ते त्यात ॲड करत जायचे. तर आता मी आवश्यकतेनुसार याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ मिक्स करून असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. आता इथे छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता आता छान आपला घट्ट गोळा मळून झालेला इथे. आपल्याला जास्त परत पीठ काही घ्यावं लागलं नाही. 1.5 वाटी पीठ मला इथे लागलेलं आहे. आणि हा पिठाचा गोळा मी आता छान इकडे मळून बाजूला ठेवते. आता नंतर आपल्याला काय करायचं, एक छोटी ताटली घ्यायची ज्यात आपण वड्या उकडायला ठेवणार आहोत. चाळणी असेल तर चाळणी किंवा ताट काही तुमच्याकडे जे असेल ते ठेवा. त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया आणि याच्यामध्ये आपण वडी थापून ठेवणार आहोत. तर याच्यामध्ये आपण खाली थोडेसे आधी तीळ टाकायचे आहेत आपल्याला, जेणेकरून वडी दिसायला पण सुंदर दिसते. तर या ताटलीला मी तेल लावलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडेसे आधी तीळ टाकून घेणार आहे. तर इथं मी खाली थोडेसे तीळ टाकून घेते आणि या तिळावरती आपल्याला हे मिश्रणाची वडी थापायची आपल्याला, जेणेकरून हे तीळ पण त्याला छान चिटकले जातील. तर इथं ताटलीमध्ये मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि याच्यावरती मी हे जे घट्टसर आपण पीठ मळलेलं आहे कोथिंबीरीचं, ते हा पिठाचा गोळा मी याच्यावरती थापून घेणार आहे. तर आता मी असं आहे बघा थापून घेते. खूप जाड राहायला नाही पाहिजे, सगळीकडून एकसारखं असं थापून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की तशी वडी मग आपली छान एकसारखी होईल. तर मी इथे एक सगळं असं ताटामध्ये थापून घेते आपल्याला. आणि नंतर थापलेली जी वडी आहे ती आपल्याला एका पातेल्यामध्ये मी इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी पण छान आलेली आहे. तर ही वडी जी आहे ताट ते आपल्याला त्या पातेल्यावरती ठेवायचे. त्याच्या आधीच ही आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. तर इथं मी वडी चांगली थापून घेतलेली आहे बघा. आणि इकडे आपल्या पातेल्यात पाणी पण मी उकळायला ठेवलेलं आहे इकडे एका साईडला. तर पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आपल्या इकडे. आता हे जे ताट आहे ते आपण या भांड्यावरती ठेवूया. तर आता मी इथं पाण्याला उकळी आली बघते. तर याच्यावरचं मी ताट आता काढून घेते. पाण्याला चांगली खळखळून उकळी यायला पाहिजे आपल्याला. उकळी आल्याशिवाय त्याच्यावरती आपल्याला हे वडीचं मिश्रण अजिबात ठेवायचं नाही आहे. तर हे बघा आपल्या पातेल्यातल्या पाण्याला खूप छान खळखळून अशी उकळी आलेली आहे. तर याच्यावर मी आता हे ताट ज्याच्यावर आपण मिश्रण ठेवलेलं आहे वडीचं, तर ते मी ठेवणार आहे. आता हे त्याच्यावरती वरनं एक झाकण ठेवायचे आणि ही वडी आपल्याला 10 ते 15 मिनटापर्यंत आपल्याला वाफवून घ्यायची. मधून मधून चेक करत राहायचे वाफवली की नाही, ते चाकू घालायचा त्याच्यामध्ये आणि बघायचे. तर आता आपण 10 ते 15 मिनटं वाट बघूया. आता 10 ते 15 मिनटं झालेली आहे. तर आपण हे चेक करून घेऊया आपलं हे मिश्रण शिजले की नाही. तर आपण चाकूच्या साहाय्याने बघूया. याला मिश्रण लागत नाही आहे म्हणजे ही आपली वडी शिजलेली आहे. हाताने पण आपण चेक करून बघितली तर हे वडीला छान अशी वाफ बसलेली आहे आणि वडी आपली छानसर शिजलेली आहे. तरी आपण असं मधून हे चेक करायचं आहे आपल्या. तर आता आपण गॅस बंद करूया, कारण की आपलं हे मिश्रण छान याला वाफ बसलेली आणि छान हे शिजलेलं आहे. तर आता हे आपण ताट जे आहे हे वर काढून घेऊया आणि थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला जरा वेळ. गरममध्ये आपल्याला याच्या वड्या कापायच्या नाही आहे. तर एक 10 मिनटं याची चांगली वाफ जाऊ द्यायची आपल्याला. हे मिश्रण पूर्ण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर आपण याच्या आपल्याला हव्या त्या आकारात आपण वड्या कट करणार आहोत. तर हे मिश्रण आता पूर्णपणे गार झालेलं आहे. चाकूला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिटकणार नाही आणि याच्या आपण पाहिजे त्या आकारात आपण या वड्या कापून घेऊया. तर मी आता ह्याच्या वड्या चौकोनी स्क्वेअर आकारामध्ये कापून घेते मी.
इथं मी सगळ्या वड्या अशा स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या वड्या तळून घेऊयात. तर मी आता इथे गॅसवर एक कढई ठेवते आहे. गॅसवर कढई ठेवूया आणि कढईमध्ये तेल आपण गरम करून घेऊया आणि छान लालसर रंगावरती या आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी तेल ओतले. आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. चांगलं कडक तापलं की मगच आपल्याला वड्याच्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत. तर तेल गरम झालं की नाही जरा चेक करायचं. छान आता गरम झाले तेल. तर आपण आता याच्यामध्ये सगळ्या वड्या सोडून घेऊया आणि खरपूस लाल रंग येईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्यात आपल्याला. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या आता लालसर रंगावरती तळून घेणार आहेत. लाल तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ते चांगलं तळून घ्यायच्यात. दोन्ही साईडने अलट्या पलट्या करायच्यात आणि लाल कलर येईपर्यंत चांगलं तळून घेऊयात आपण हे सगळ्या वेळा.